लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडतं पदार्थ म्हणजे बटाटा वडा. बटाटा वडा म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. अजिबात तेलकट न होणारा खुसखुशीत बटाटा वडा कसा बनवायचा ते आपण पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे मी कुकरमध्ये बटाटे उकडून घेतलेले आहेत. साधारण पाव किलो बटाटे घेतले होते, ते उकडून घेतले मी कुकरमध्ये. ते आता मी काढून घेते. हे आलं मिरची लसूण आपल्याला त्याचा मसाला बनवायचा आहे, ते मी आता मिक्सरला टाकून घेते. आलं मिरची लसूण ते आपण त्याच्या आलं लसूण लसणाची अशी दरदरीत पेस्ट करून घेतली. एकदम बारीक करायचं नाही, थोडंसं असं जाडसर ठेवायचं. मसाला बाजूला ठेवते. आता मी बटाटे थंड झाले ते सोलून घेते. बटाटा वडा करताना बटाटे एकदम थंड होऊन द्यायचे नाही, थोडेसे गरम असताना त्याची साल काढून घ्यायची, म्हणजे बटाटे वडे चवीला छान होतात. ही कढई घेतली, त्याच्यामध्ये मी तेल घेते एक पळी. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता राई टाकते. राई तडतडली आता मी कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता तोडून टाकला की त्याचा स्वाद चांगला येतो. ही उडदाची डाळ टाकली. हे सगळं आता मी चांगलं परतून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकून घेतलेलं आहे, आणि आपण मसाला पेस्ट केली होती ना आलं मिरची लसणाची, ती आहे, ती पण टाकून घेतली. चांगलं परतून घ्यायचं. आणि आता हळद टाकते पाव चमचा. हे बटाटे मी असे हातानेच कुस्करून टाकायचे. बटाटे चिरून किंवा असं एकदम कुस्करून हाताने टाकायचं नाही, असं पण बटाट्याच्या हातानेच असं चुरून टाकून द्यायचा. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. चांगलं परतून घ्यायचं बटाट्याची भाजी आपली. आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर थोडी भरपूर टाकायची, कोथिंबीर अशी, म्हणजे वड्याला स्वादही चांगला येतो आणि कोथिंबीरही खाल्ली जाते. हे आपला मसाला तयार झालेला आहे बटाटा वड्याचा. आता मी बेसन तयार करून घेते. याच्या 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे 100 ग्रॅम बेसन पीठ आहे. त्याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा, हे चवीनुसार मीठ टाकायचं, आणि चमच्याने मिक्स करून घेतलं. आणि थोडं पाणी टाकून मी बॅटर हलवून घेते. हे चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे कसं बटाटा वडा एकदम हे पीठ आहे ना असं हलकं होतं आणि आपले बटाटे वडे कुरकुरीत होतात. हे मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. तोपर्यंत हे मसाला चांगला मिक्स करून घेते मी हलवून, म्हणजे थंड होईल लवकर. एका बाजूला तोपर्यंत मी तेल पण तापत ठेवलंय. आपला मसाला थंड झाला आणि हे मी छोटे छोटे वडे करून घेते. आपल्याला मिनी बटाटे वडे बनवायचे आहेत, म्हणून मी छोटे छोटे बटाटे वडे बनवून घेते. हे आपले गोळे तयार झालेले आहेत. आपलं पीठ पण तयार झालेलं आहे चांगलं. तर त्याच्यामध्येच मी हे गोळे टाकून घेते पिठामध्ये. आणि आता हे मी तळून घेणार आहे. बटाटा सोडताना आपण त्याला बोटं लावतो, पण बोट नाही लावायचे, सरळ तर असं सोडून द्यायचा, म्हणजे आपली त्या बटाट्यावर बोटं उठत नाहीत आणि वडाही असं हे दबत नाही. वडे मी सोडून घेते तेलामध्ये. तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये मी ते वडे सोडून घेते. आपल्या कढईत साधारण जेवढे बसतील तेवढे वडे टाकून घ्यायचे. हे छोटे छोटे आहेत, म्हणून एका वेळेला 7-8 बसले त्याच्यामध्ये. हे चांगले हलवून घेते मी, आलटी पालटी करून. आपले बटाटे वडे झालेले आहेत, मी आता काढून घेते. बटाटे वडे काढताना आपण पेपरवर काढतो, तर पेपरवर नाही काढायचे. जाळीदार चाळणी किंवा एखादा भांडा असेल तर त्याच्यामध्ये काढायचे. पेपरवर काढले की काय होतं, बटाटा वडा असं ओलसर होतो आणि नरम पडतो. आता बटाटा वडा म्हटला की मिरची आलीच, मग मी 2-3 मिरच्याही तळून घेते. आणि हे आपल्या बटाटा वड्याचे तयार झालेले आहेत. एक वडा मी तुम्हाला असं तोडून दाखवते. त्याचं आवरण बघा किती पातळ आहे. ते पीठ असं चांगलं फेटून घेतलं की पीठ हलकं होतं, आणि त्याचं आवरण असं वरचं असतं ते एकदम असं पातळ होतं, जाडसर होत नाही. आणि असं आवरण पातळ झालं की बटाटा खायलाही छान लागतो, असं जाडजड लागत नाही. मसाल्यामध्ये उडदाची डाळ टाकली की बटाटा वडा कापताना थोडंसं असं आधीमध्ये असं थोडंसं आलं तोंडात की बटाटा वडा अगदी छान लागतो खायला. मसाला पण आपला खूप सुंदर झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा वडा करून बघा.
आणि बटाटे वडे बघा मी हातात घेते तर हाताला तेल पण अजिबात नाही लागलेलं आहे. एकदम असे तेलकट न होता एकदम छान असे खुसखुशीत झालेले आहेत. ही माझी बटाटे वड्याची रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला माझी बटाटे वड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.